नमस्कार. रोखठोक आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारला आता 3 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं महाराष्ट्रातल्या 14 केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाखती आम्ही घेतल्या. मोदी सरकारच्या कामगिरीबाबत विरोधी पक्षाचं मत देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच आम्ही आमंत्रित केलं आहे पृथ्वीराज चव्हाण यांना. UPA सरकारच्या काळामध्ये पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्रीपद आणि नंतर महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर सध्या विरोधी पक्षात ठसा उमटवणारी कामगिरी जर कोण बजावत असेल तर ते पृथ्वीराज चव्हाण. याआधीच UPAचं सरकार आणि सध्याचं NDA सरकार यात नेमका फरक काय आहे? चव्हाणांच्या काळात PMO आणि सध्याच्या काळातलं PMO म्हणजेच पंतप्रधान कार्यालयातली कामाची पद्धत नेमकी कशी आहे? मोदी सरकारच्या काळातला कोणता गैरव्यवहार काँग्रेसनं उजेडात आणला? P. चिदंबरम, लालू प्रसाद यादव यांच्यासारख्या विरोधी पक्षातल्या नेत्यांवर वचक ठेवण्यासाठी CBIनं छापे घातलेत का? काँग्रेसमधली पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी सध्या काय प्रयत्न सुरू आहेत? आणि उत्तर प्रदेशामधल्या अत्यंत दारुण अशा पराभवानंतर काँग्रेसमध्ये काय चाललंय? आणि काँग्रेसचं भवितव्य राहुल गांधींच्या हातात सुरक्षित आहेत का? ते अध्यक्ष कधी बनणार? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. रोखठोक पृथ्वीराज चव्हाण. रोखठोक पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि एकेकाळी केंद्रात PMOमध्ये अत्यंत महत्त्वाचं असं राज्यमंत्रीपद भूषवलेले पृथ्वीराजजी चव्हाण. पृथ्वीराजजी चव्हाण, आपलं या कार्यक्रमात स्वागत. पृथ्वीराजजी, तुम्ही केंद्रात UPA 1मध्ये PMOमध्ये राज्यमंत्री होतात. PMOचं कामकाज कसं चालतं हे आपण अत्यंत जवळून पाहिलेलं आहे. आत्ता देखील NDAचा कारभार जो सुरू आहे तो देखील आपण पाहताय. पहिला प्रश्न असा आहे की UPAच्या कारभारामध्ये आणि NDAच्या कारभारामध्ये काय फरक वाटतो आपल्याला? स्पष्ट फरक असा आहे की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये सरकार चाललं होतं ते संवादाने चाललं होतं, चर्चेतून चाललं होतं. प्रत्येक निर्णय हे समंजसानं घेतले जात असत. पक्षाचा आणि सरकारचा देखील एक चांगला समन्वय होता आणि त्यातून मग उलटसुलट साधक बाधक चर्चा होऊन निर्णय होत होते. कित्येक वेळेला ते निर्णय घ्यायला वेळ लागत असे, परंतु सर्वांना विश्वासात घेऊन ते निर्णय व्हायचे. कित्येक वेळेला राज्यांच्या काही महत्त्वाच्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा चर्चा व्हायची. आज परिस्थिती वेगळी आहे. आज प्रधानमंत्र्यांची एका दृष्टीनं एकाधिकारशाही आहे. कुठल्याही मंत्र्याचा काही सल्ला घेतला जातो आहे असं काही दिसत नाही. उलट ज्यांच्याकडं त्या खात्याची जबाबदारी, ती खातं देखील त्या मंत्र्यांना चालू दिलं जात नाही. उदाहरण घ्यायचं झालं तर सुषमा स्वराज यांचं खातं आपण पाहूया. परराष्ट्र खात्याचा सर्व कारभार हे स्वतः नरेंद्र मोदी पाहत आहेत आणि सुषमा स्वराज यांच्याकडे काही फारशी काही जबाबदारी दिलेली दिसत नाही. आज केंद्रामध्ये 2 महत्त्वाची खाती, संरक्षण खातं आणि पर्यावरण खातं, याला आज मंत्री नाही आहेत. अरुण जेटली यांना संरक्षण खात्यासारख्या इतक्या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी, अतिरिक्त जबाबदारी दिलेली आहे. त्यांच्याकडे स्वतःकडं वित्त खातं हे आहेच आणि ते असताना देखील म्हणजे काही गरज नाही अशा प्रकारचं नरेंद्र मोदी ते काम करत आहेत. आणि परिणाम असा होतो आहे की सगळे सरकारी अधिकारी, विशेषतः सचिव दर्जाचे अधिकारी, PMOमधून काही आम्हाला निरोप येतो आहे का याची वाट बघितली असतात. हे 2-3 मंत्री सोडले तर बाकी सर्व मंत्री हे फक्त हातावर हात घेऊन बसलेले असतात. काही स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन, स्वतः काही पुढाकार घेऊन एखादं निर्णय किंवा नवीन धोरण राबवायचं आणि ते धोरण घेऊन पंतप्रधानांकडे जायचं असं काही होताना दिसत नाही. UPA सरकारमध्ये ते खूप मोठ्या प्रमाणात व्हायचं. लोकांच्यावर विश्वास टाकला जात होता. आता तिथं नरेंद्र मोदी ऐके नरेंद्र मोदी अशा प्रकारचं सरकार चालताना दिसतं. हा मोठा फरक मला जाणवतोय. परंतु इंदिरा गांधींच्या काळात देखील इंदिरा गांधींच्या कार्यशैलीवर अशाच प्रकारची टीका होत होती. त्याबद्दल काय सांगाल? मला वाटतं इंदिराजींच्या कॅबिनेटकडे आपण पाहिलं तर तिथं त्यांच्या कॅबिनेटमध्ये खूप मोठे मोठे स्टॉलवर्ड्स होते आणि त्या जे फर्स्ट अमंग द इक्वल्स अशा प्रकारे त्यांची प्रतिमा होती.
पण त्यापैकी अनेक जण स्वतः प्रधानमंत्री होऊ शकले असते असे त्यांचे सहकारी होते. आज नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात आपण पाहिलं तर 2-3 मंत्री यांची ओळख महाराष्ट्राला किंवा देशाला होती असे सोडले तर जवळजवळ 70-80 मंत्र्यांच्या गर्दीमध्ये कुणाचं नावसुद्धा लक्षात राहणार नाही असे मंत्री आज त्या मंत्रिमंडळात आहेत. तर आता हे स्वाभाविक आहे, कारण अनेक वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचं सरकार आलेलं आहे, पण जबाबदारी दिली जात नाही. आणि मुद्दाम नरेंद्र मोदी यांनी एक जबाबदार किंवा ज्येष्ठ नेत्यांना अगदी खड्यासारखं वगळलं. उदाहरणार्थ अडवाणीसारखे नेते असतील किंवा मुरली मनोहर जोशींसारखे असतील, यशवंत सिन्हांसारखे असतील, अरुण शौरीसारखे असतील, म्हणजे त्यांना जे बुद्धिमान व्यक्तिमत्व म्हणून ज्या लोकांची ओळख होती भाजपमधल्या, किंवा जे लोक त्यांनी पूर्वी मंत्रिमंडळाचा अनुभव होता आणि एक इंटेलेक्च्युअल्स म्हणून ज्यांना संबोधलं जायचं, अशा लोकांना जाणून बुजून बाहेर ठेवलेलं आहे. आणि आता मंत्रिमंडळात असलेल्या देखील सुषमाजींसारख्या व्यक्तीला काही जास्त जबाबदारीचं काम दिलं गेलेलं नाही आहे. आणि त्यामुळं बहुतेक मोदींना अमित शहा आणि योगी अशीच माणसं जवळ करावीशी वाटतात, पण यशवंत सिन्हा किंवा अरुण शौरी किंवा अडवाणीजी यांना काही जबाबदारी दिलेली दिसत नाही. आणि त्यामुळं ते एका दृष्टीनं मला वाटतं इंटेलेक्च्युअल इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असल्यासारखं मला तरी वाटतंय. पंतप्रधान कार्यालयाचा हस्तक्षेप ही बाब अलीकडे खूप मोठ्या प्रमाणावर दिसते अशी टीका आता आपण केलीत. या व्यतिरिक्त प्रधानमंत्री कार्यालय हस्तक्षेप म्हणता येणार नाही. शेवटी पंतप्रधान कार्यालयाचं नियंत्रण हे पाहिजेच आणि असतंच ते, परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की कुठल्याही विभागानं किंवा मंत्रालयानं काही आपलं इनिशिएटिव्ह, आपलं खातं कसं चालवायचं किंवा आपल्या खात्यातल्या काही नव्या योजना, काही नवी धोरणं ही मांडायची, पंतप्रधान कार्यालयापर्यंत न्यायची, आपल्या इतर सहकाऱ्यांच्याकडं चर्चा करायची, मंत्री गट तयार करायचा, असं काही होताना दिसत नाही आहे. अर्थात कुठल्याही विभागानं किंवा कुठल्याही मंत्रालयानं एखादा निर्णय घेत असताना त्याचा परिणाम हा अनेक मंत्रालयाशी होतो. वित्तमंत्र्यांचा बहुतेक त्यामध्ये सहभाग असतो. कित्येक निर्णय हे आंतरिक सुरक्षा किंवा बाह्य सुरक्षेशी संबंधित असतात. मग विमान वाहतूक असेल किंवा संरक्षण खातं असेल, याचे एकमेकाशी गुंतागुंतीचे निर्णय असतात. आणि अशा प्रकारे लगेच एक मंत्री गट तिथं स्थापन करून कोणाला तरी ज्येष्ठ नेत्याला त्या मंत्री गटाचा अध्यक्ष करून मग सर्व साधक बाधक चर्चा करून मग एक सर्वसमावेशक धोरण हे पंतप्रधानांच्या पुढं आणलं जाण्याची प्रथा आत्तापर्यंत होती, पण तसं काही होताना दिसत नाही. आणि घोषणाबाजीवर अधिक भर दिलेला आहे. काही ठोस निर्णय, त्याची अंमलबजावणी कशी करायची, हे काही त्याची काही गरज आहे असं काही वाटत नाही. अगदी निवडणुकीपूर्वीपासून घोषणाबाजीला जी सुरुवात झालेली आहे, पण त्या घोषणा आपल्याला प्रत्यक्ष अंमलात आणता येतील का नाही याची काळजी न करता येत नाहीत. पब्लिक मेमरी शॉर्ट अशा प्रकारे हे सरकार चाललेले. निवडणुकीपूर्वी आता अलीकडच्या मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या निवडणुका झाल्या राज्यांच्या, त्यामध्ये आणि सरकार चालवताना दररोज इव्हेंट्स, घोषणा, एक मेळावे, मोठे मोठे मेळ्यासारखे उत्सव, अशा प्रकारे उत्सव साजरा करण्यामध्ये आणि घोषणाबाजीमध्ये सरकारचं जास्त लक्ष आहे. बरोबर. या मंत्रालयाच्या पृथ्वीराजजी, या मला काही दिसत नाही. बहुतेक ज्या निर्णयाची आज मोठी जाहिरातबाजी चाललेली आहे ते निर्णय UPAच्या काळात सुरू झाले होते. अगदी शेवटच्या टप्प्यात काही झालेले निर्णय आम्हाला त्याच्यावर काही फार मोठी अंमलबजावणी करता आली नाही, परंतु त्याच निर्णयाला घेऊन कित्येक वेळेला त्या निर्णयांचं किंवा त्या घोषणांचं नाव बदलून, नामकरण करून आणि वेगळ्या पद्धतीनं जाहिरातबाजी करून मोदी आज त्याचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये काही वावगं नाही आहे. जुन्या सरकारच्या अपूर्ण झालेली योजना पुढं नेल्या पाहिजे, त्यामध्ये काही दोष असले तर दुरुस्ती केली पाहिजे. पण मला हे विचारायचं की नरेंद्र मोदींनी स्वतः कुठल्या नवीन योजना आणलेल्या आहेत आणि त्या किती यशस्वी झालेल्या आहेत. नाही म्हटलं तरी एक क्रेडिट नरेंद्र मोदींना दिलं पाहिजे, ते म्हणजे नोटाबंदीचं, डिमॉनिटायझेशनचं. आणि त्याचे कसा फज्जा उडला आहे हे आता जरी कोणी काही जास्त धाडसानं उद्योगपती वगैरे बोलले नाहीत तरी आपण ते सहन करतोय. नोटाबंदीचं कुठलं उद्दिष्ट सफल झालंय हे सरकार सांगू शकलेलं ऋतुराजजी, अजून रिझर्व्ह बँक किती नोटा छापल्या याचाही आकडा द्यायला तयार नाही आहे. एकदम
रिझर्व्ह बँक आपण- म्हणजे अगदी आपण- गपचूप असल्यासारखं सगळी गुप्तता पाळायचा नोटा प्रयत्न करते. नोटाबंदीबद्दल आणि बोलणार हे जे आहोत, निर्णय परंतु घेतले, ते पूर्व विचार न करता, सल्ला मसलत न करता घेतल्यामुळं असे फसलेले निर्णय आहेत. पृथ्वीराजजी, परराष्ट्र धोरणाबद्दल मोदी बोललं तरी सरकारने गेल्या 3 वर्षात 2-3 मोठी अभियानं चालू केलेली आहेत. स्वतःच आपण पृथ्वीराजजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? आणि पाकिस्तानचा प्रश्न सोडवू अशा आविर्भावात त्यांनी पाकिस्तानचा दौरा काय केला. पृथ्वीराजजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? प्रधानमंत्र्यांना इथं आपल्या देशात शपथविधीच्या वेळेला बोलावलं आणि त्यांना वाटलं की ठीक आहे, साडी आणि शॉल दिली म्हणजे सगळं काही. बरोबर आहे. पृथ्वीराजजी आपल्या बरोबर आहेत. ते विस्तृतपणे मत मांडतायत की UPA 1, UPA 2 आणि त्याच्यानंतर चाललं NDA सरकार, याच्यामध्ये काय फरक आहे. त्यांनी जी टीका केली, ती टीका जी आहे ती म्हणजे हे फक्त घोषणाबाजीचं सरकार आहे. मागच्या सरकारनं केलेल्या योजनांची नावं बदलून त्यांना वेगळ्या पॅकेजमध्ये अत्यंत आकर्षक अशा मार्केटिंगच्या फंडानुसार हे सगळं राबवलं जातं आहे, अशा प्रकारची एक जहरी टीका त्यांनी आत्ता या कार्यक्रमात केलेली आहे. सामंजस्यानं आणि विश्वासानं हे निर्णय घेतले जात नाहीत, अशी टीका त्याने आत्ता केली. पृथ्वीराजजी, गेल्या 3 वर्षात अनेक लोकप्रिय निर्णय घेतल्याचा मोदी सरकारने दावा केलेला आहे. त्यातला एक आहे जनधन, दुसरं स्वच्छ भारत अभियान, गॅस सबसिडी. या सगळ्यामुळं लोकांचा फायदा झाला. डायरेक्ट ट्रान्सफरमुळे पैसे थेट जाऊ लागले. याबद्दल आपण काय सांगाल? हे पहा, तिन्ही आपण ज्या योजना सांगितल्या त्या UPA काळात सुरू झाल्या होत्या. आता जनधनचं नाव जरी काही वेगळं असलं तरी आपण लोकांची खाती उघडण्याकरता सर्वात आमच्या सरकारच्या काळात झाली होती. त्याचं नामकरण जनधन म्हणून केलं. निर्मल भारत ही योजना पहिल्यापासून होती, महाराष्ट्रात देखील होती, ती चालली होती. आणि अशा प्रकारचे आधार असेल, नरेगा असेल, या सगळ्या जुन्या सरकारच्या योजना आहेत. काही ठिकाणी नाव बदललेलं आहे, परंतु नवीन योजना मोदी सरकारने कुठल्या केल्यात? स्वच्छ भारत असेल, गंगा नमामि गंगा म्हणून योजना केलेली आहे, ती पण जुन्या काळात चालली होती. एक वेगळा त्याला फोकस त्यांनी दिला आणि पुढं चालू केली. पण किती यश आलं हेही तपासलं पाहिजे. आणि डायरेक्ट सबसिडी ट्रान्सफर योजना देखील आमच्या काळात सुरू झाली होती. ही शेवटी सुरू झाल्यामुळे तो इतका इफेक्ट किंवा प्रभाव दिसला नाही. तीच योजना प्रधानमंत्र्यांनी घेतली आणि त्याला जाहिरातबाजी करून पुढे नेलेली आहे. योजना चांगल्या आहेत आणि त्या बऱ्यापैकी होतात, पण सक्ती करून काही उपयोग नाही. जनधन योजनेमध्ये सक्ती आपण केली, पण कित्येक अकाउंट्सला 0 अकाउंट्स पडलेले आहेत आणि त्यामध्ये काही व्यवहार होत नाही. बँकांच्यावर प्रचंड मोठा बोजा पडलेला आहे. आपण आता जोपर्यंत उज्ज्वला योजना ही फार प्रसिद्ध योजना झाली. बरोबर आहे. आपण त्या उज्ज्वला योजनेबद्दल बोलूया. नोटबंदीचा विषय तुम्ही काढलेला होता. त्या नोटबंदीवर एक 2-3 प्रश्न माझ्या समोर आले. ते म्हणजे नोटबंदीच्या नंतर देशाचा आर्थिक विकास दर कमी होईल असं अनेक काँग्रेसचे नेते आमच्या चॅनलवर येऊन बोलत होते. इकॉनॉमिस्ट पण तसं बोलत होते. परंतु सरकारी आकडे असं काही सांगत नाही आहेत. सरकारी आकडे देशाच्या आर्थिक विकासाचा दर वाढल्याचाच दावा करताय. याबद्दल आपण काय सांगाल? हे सरकारी विकास दराचे जे आकडे आहेत त्याबद्दल जगातच एक साशंकता निर्माण झालेली आहे. विकास दराचे जे GDP ग्रोथ रेटचे जे आकडे असतात त्या आकड्यामध्ये जे आपण बेस इयर असतं ते 5-7 वर्षांनी आपण ते बेस इयर बदलून पुढं आणतो आणि त्या कारणामध्ये काही वावगं नाही आहे. मोदी सरकार आल्यावर त्यांनी बेस इयर बदललं आणि बेस इयर बदलल्याबरोबर एकच बदल करायचा असतो, पण त्यांनी दुसरा आणखीन एक बदल केला. तो म्हणजे विकास दराच्या व्याख्येमध्येच बदल करून टाकला. त्यामुळे एका वेळेला बेस इयर बदलणं आणि विकास दराच्या व्याख्येबद्दल बदल करणं यामुळे एकदम 5.7% विकास दर 7.78% झाला. अशा प्रकारे जेव्हा सरकारने घोषणा केली तेव्हा जगात कुणीही या आकडेवारीवर विश्वास ठेवलेला नाही. अजूनही या आकडेवारीबद्दल साशंकता आहे. खरं म्हणजे जेव्हा आपण सिरीज बदलतो तेव्हा जुनी सिरीज चालू ठेवायची असते आणि मग नवीन व्याख्येप्रमाणे नवीन सिरीज द्यायची असते. सरकारने तसं केलं नाही. जुनी सिरीज एकदम जुनी जी मालिका होती ती एकदम बंद करून टाकली आणि नवी मालिका जारी केली. त्यामुळे जुन्याचा नव्याचा अर्थात काही संबंध राहिला नाही आणि म्हणून आज जगात कुणीही भारताच्या विकास दराच्या आकड्यावर फार काही विश्वास ठेवत नाही. आता ती वास्तव एका बाजूला आहे, पण तरी सरकार जर असं म्हणत असेल की विकास दर काही फार कमी झाला नाही, कमी झाला आहे
आपण जर सरकारी आकडे देखील पाहिले तरी विकास दर कमी झाला आहे, पण फार कमी झाला नाही असं जरी आपण म्हटलं तरी आता विकास दर ही एक बाजू झाली आणि त्याबद्दल साशंकता आहे. पण आता इतर आकडे बघूया. मोठ्या प्रमाणात रोजगार नष्ट होतोय, नवीन रोजगार निर्माण होत नाही आहे. आज शेतीचा विकास दर पाहिला तर तो जेमतेम विकास दर आपण 14-15% शेतीचा विकास दर नेणार म्हणून आश्वासन पंतप्रधानांनी दिलं होतं, पण तो शेती विकास दर आज जेमतेम 2-4% आहे. त्यामुळं सगळे पॅरामीटर आपण घेतले की बँकेचं क्रेडिटचे आकडे घेतले, नवीन औद्योगिक विकास दर आपण घेतला. आज उद्योगांची परिस्थिती काय झालेली आहे, मग त्यामध्ये ऑटोमोटिव्ह सेक्टर असेल किंवा व्हाईट गुड्सचा सेक्टर असेल, 50% त्यांचा सेल कमी झालेला आहे. आणि तरी आपण म्हटलं की नाही विकास दर काही कमी झालेला नाही, त्यावर विश्वासार्हता कोणाची राहिलेली नाही. आज एकाही आंतरराष्ट्रीय संस्थेनं डिमॉनिटायझेशनची उद्दिष्ट साध्य होतील अशाबद्दल कधी काही कुठेही झालेलं नाही आणि इथेही होणार नाही म्हणून भाष्य केलेलं आहे. आता सगळ्या आंतरराष्ट्रीय भाष्य करणाऱ्या संस्था, भारतातले नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ, माजी पंतप्रधान, सगळ्यांनाच काही कळत नाही आणि फक्त सरकारी आकडेच बरोबर आहेत असं म्हटलं तर मग आज ज्या युवकांच्या हजारोच्या संख्येनं नोकऱ्या चाललेल्या आहेत त्यांना तुम्ही विश्वास कसा देणार की नाही भारताचा विकास दर वाढत चाललेला आहे. बरोबर आहे. नोटबंदीच्या नंतर एवढं सगळं जर वाईट वातावरण असेल पृथ्वीराजजी, तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, उत्तर प्रदेशच्या निवडणुका झाल्या, त्याचबरोबर 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या. एक पंजाबचा अपवाद जर आपण वगळला तर सर्वत्र भारतीय जनता पक्षाला यश मिळालं. अगदी मणिपूर आणि गोव्यामध्ये सुद्धा त्यांना सत्ता स्थापन करता आली. यूपीमध्ये तर काँग्रेसचा पूर्णपणे धुव्वा उडाला, पानिपत झालं. म्हणजे याचा अर्थ जरी रोजगार जात असतील, जरी उद्योगधंद्यांमध्ये वाढ कमी होत असेल, तरी देखील जनतेनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नावालाच आणि भाजपच्या कमळालाच पसंती दिली असं म्हणायचं का आपण? काहीच परिणाम झाला नाही नोटबंदीचा? आता ह्या 2 गोष्टी आहेत. नोटबंदीचा परिणाम जरी अनिष्ट झाला, लोकांना त्रास झाला, उद्दिष्ट काही सफल झालं नाही, तरी निवडणुकीमध्ये मतं कुणाला द्यायची हा एक वेगळा विषय आहे. मला वाटतं त्यामध्ये विरोधी पक्ष कमी पडलेत याबद्दल काही शंकाच नाही आहे. पण तुम्ही ज्याप्रमाणे म्हटला की 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये 3 राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. गोव्यामध्ये आणि मणिपूरमध्ये काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नाही. हे सत्ता स्थापनेचं गणित वेगळं होतं, पण गोव्यामध्ये तरी निदान भाजपकडं स्पष्ट बहुमत होतं, भाजपचे मुख्यमंत्री होते. पण 5 वर्षाचा कारभार पाहिल्यानंतर लोकांनी भारतीय जनता पक्षाला स्पष्ट नकार दिला. इतकंच नव्हे तर तिथं मुख्यमंत्र्यांचाही पराभव झाला आणि त्यामुळं गोव्यामध्ये जरी सरकार भाजपचं स्थापन झालं असलं तरी लोकांनी, गोव्याच्या जनतेनं काही भाजपला पाठिंबा दिला किंवा त्या बाजूनं मतदान केलं असं काही म्हणता येणार नाही. आणि पंजाबमध्ये तर धुवा उडवला आहे. म्हणजे त्यामुळं बिहार असेल, पंजाब असेल, दिल्ली असेल, भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊ शकतो, जनता करू शकते, आपण पाहिलेलं आहे. आता काय झालं आहे की काँग्रेस पक्षामध्ये आज त्या प्रकारे ऑल्टरनेट लिडरशिप जी मोदींना दिसली गेली पाहिजे, त्यामध्ये आम्ही कमी पडतो हे आम्हाला मान्यच केलं पाहिजे. आमच्या कुठेतरी ग्राउंड लेवलला संघटनेमध्ये काही उणिवा राहिलेल्या आहेत, त्या आम्ही दुरुस्त करायचा प्रयत्न करतो आहे. पण आज नरेंद्र मोदींना पर्याय देशामध्ये अजूनपर्यंत तरी उभा राहू शकला नाही. तो होईल, आता हळूहळू व्हायला लागलेला आहे. पण त्यामुळं सरकार चांगलं चाललं आहे असा निष्कर्ष काढता येणार नाही. आपण जे म्हणलात की मोदींना पर्याय देण्यात काँग्रेस कमी पडतंय, मणिपूर आणि गोव्यामध्ये आम्हाला सरकार स्थापन करता आलं नाही, परंतु इथे तर दिग्विजय सिंग यांच्यासारखा अत्यंत कसलेला मुरब्बी राजकारणी होता, राजकारणातले सगळे डावपेच माहिती असलेली व्यक्ती होती, तरी देखील एक रात्रभर नितीन गडकरी येतात काय आणि सत्ता स्थापन करतात काय, हे कशाचं लक्षण आहे? काँग्रेसमध्येही कसली मरगळ आली आहे? नरेंद्र मोदींना पर्याय उभा राहत नाही याचा थेट आरोप किंवा याचा थेट लक्ष हे राहुल गांधी असू शकत नाहीत का? की राहुल गांधी यांना आजपर्यंत 10 वर्षात पर्याय उभा राहता आला नाहीये. आता ही वस्तुस्थिती आहे की राज्यामध्ये काही संघटनेमध्ये काही वाद आहेत. आज नरेंद्र मोदींनी एक लोकसभा निवडणुकी म्हणजे वादळ निर्माण केलं.
एक पर्याय उभा केला, लोकांनी त्याला स्वीकारलं आणि ज्या घोषणाबाजी केली त्या घोषणाबाजीवर विश्वास ठेवला आणि त्यामुळे 15 वर्ष 10 वर्ष एका पक्षाचं सरकार होतं. आता नवीन प्रयोग करून बघूया, आता कोणतरी व्यक्ती आपल्याला काहीतरी नवीन दिशा दाखवायचा प्रयत्न करतोय. अशा प्रकारे लोकसभा निवडणूक झाली आणि त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. लोकांनी एक संधी देण्याकरता म्हणून भारतीय जनता पक्षाला संधी दिलेली आहे. त्याचा अर्थ की पुढच्या 5 वर्षाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची कामगिरी जर बेताची राहिली, जेमतेम राहिली किंवा त्यांनी केलेल्या घोषणा, त्यांनी दिलेली आश्वासनं ते पूर्ण करू शकले नाहीत, तर अशाच प्रकारे पुढच्या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पक्षावर अंधविश्वास ठेवून लोक त्यांना मतदान करतील असंही म्हणायचं काही कारण नाही. पण आता सर्व विरोधी पक्षांना जिथं शक्य होईल तिथं एकत्र येणं गरजेचं आहे. एकत्र आल्यावर कसा निकाल लागतो आपण बिहारमध्ये पाहिलेलं आहे. आज जर भारतीय जनता पक्षाच्या चुका झाल्या तर पंजाबमध्ये लोकांनी कशाप्रकारे शिक्षा दिलेली आहे भारतीय जनता पक्षाला, दिल्लीमध्ये कशाप्रकारे शिक्षा दिलेली आहे हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊ शकत नाही असं मी बिलकुल मानायला तयार नाही. फक्त निश्चित आहे की काँग्रेसला आणि सर्व विरोधी पक्षांना एकत्रित येऊन एक भारतीय पक्षाला एक सेक्युलर ऑल्टरनेटिव्ह अशा प्रकारे ज्याचा संविधान बचाव अशा प्रकारचं एक वातावरण आपल्याला सर्वांना करावं लागेल. कारण आम्हाला खरोखरी भीती आहे की हा भारतीय जनता पक्षाकडून संविधानावरच हल्ला होतोय आणि त्यातून मग देशाला सावरण्याची जबाबदारी सर्व विरोधी पक्षांनी घेणं गरजेचं आहे. ती आम्ही निश्चितच सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. सर्व विरोधी पक्षांच्या वतीनं काँग्रेस असलं पाहिजे, परंतु काँग्रेसमधली अंतर्गत लाथाळी एकीकडे गुरुदास कामत आहेत, नारायण राणे आहेत, तर दुसरीकडे पी चिदंबरम आणि लालू प्रसाद यादव यांचा पराभव होतोय. अमरिंदर सिंग यांचाच विजय झालेला आहे, काँग्रेसचा विजय नाही असं पंजाबबद्दल विश्लेषण केलं जात आहे. काँग्रेस हे भाजपचा भ्रष्टाचार उघडकीला आणण्यात यशस्वी होत आहे का होत नाही आहे, या सगळ्याची चर्चा करूया. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय रोक ठोक पृथ्वीराज चव्हाण. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजप प्रणित एनडीए सरकारला 3 वर्ष पूर्ण होतात आणि त्यानिमित्तानं आपण केंद्रामधल्या मराठी भाषिक मंत्र्यांच्या जशा केंद्रातल्या मुलाखती घेतोय, तसंच आपण विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या देखील मुलाखती घेतोय. केंद्रात आणि राज्यात या दोन्ही ठिकाणी अत्युच्च पदावर काम करायचा अनुभवाचा फायदा असलेले पृथ्वीराजजी चव्हाण आपल्याबरोबर आहेत. अनेक विषयांवर आपण चर्चा करतोय. पृथ्वीराजजी, UPA 2 हे घोटाळ्यामुळे गाजलं, अनेक मंत्री हे जेलमध्ये होते, भ्रष्टाचार हा त्या काळातला पासवर्ड बनला होता. कोळसा घोटाळा असेल, अनेक घोटाळे त्या काळात झाले. अगदी पार 2G स्पेक्ट्रम म्हणजे अवकाशापासून ते जमिनीपर्यंत घोटाळे पोचलेले होते. आज 3 वर्ष मोदी सरकारला होत आहेत. मोदी सरकारचा असा कोणता मोठा घोटाळा काँग्रेस पुढे आणू शकलं, कोणता मोठा भ्रष्टाचार काँग्रेस पुढे आणू शकलं? असं आहे की एक मोदी सरकारनी भ्रष्टाचार मुक्त सरकार आहे अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण केलेलं आहे. पण वास्तव काय आहे, आज भाजपच्या राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर एकामागोमाग जितके प्रचंड मोठे घोटाळे झालेले आहेत ते दडपून टाकले जात आहेत. आपण सुरुवात करूया मध्य प्रदेशच्या व्यापमच्या परीक्षा आणि रिक्रुटमेंट अँड ॲडमिशनच्या स्कॅमचं. लक्षावधी लोकांना त्या ठिकाणी फसवलं गेलं, त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये वसूल केले गेले. त्या व्यापम घोटाळ्याबद्दल काही कोणी बोलत नाही. त्या अनेक लोकांनी तिथं आत्महत्या केलेल्या आहेत. तो घोटाळा तसा संपलेला आहे. छत्तीसगडमधला PDSचा घोटाळा हजारो कोटीचा, 10,000च्या वर कोटीचा घोटाळा तिथला झालेला आहे. त्याबद्दल काही चर्चा नाही आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर ललित मोदी आणि विजय माल्यासारख्या लोकांना पळून जायला सरकारने मदत केली. एका बाजूला काळ्या पैशाच्या विरुद्ध ती लढाई करणार, परदेशातला काळा पैसा परत आणणार म्हणून सांगितलं. पण विजय माल्या जे भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं खासदार झाले होते, त्यांना जेव्हा CBIनी लुकआउट नोटीस पाठवली होती की लुकआउट नोटीस फॉर डिटेन्शन, म्हणजे जिथं सापडतील तिथं जर देशातून बाहेर जात असतील तर त्यांना ती अरेस्ट करा, अशा प्रकारची नोटीस असताना ती नोटीस बदलली आणि लुकआउट नोटीस फॉर इन्फॉर्मेशन
अशा प्रकारची नोटीस बदलली गेली. म्हणजे जर परदेशी जात असेल तर आम्हाला माहिती कळवा, अशा प्रकारची नोटीस कोणी बदलली? उच्च पदस्थांचा वर्दहस्त असल्याशिवाय ते पळून गेले का देशातून? ललित मोदींना पासपोर्ट घेण्याकरता स्वतः सुषमा स्वराज शिफारस करतात. स्वतः वसुंधरा राजे आज भारत सरकारला न कळवता ललित मोदींची शिफारस करतात आणि ललित मोदीच्या ऑफशोअर कंपनीमधून वसुंधरा राजे यांच्या मुलाच्या कंपनीमध्ये गुंतवणूक होते. आता इतकंच नव्हे तर काळ्या पैशाच्याबद्दल आपण बोलतोय. पनामा पेपर्सची माहिती आली. 500च्या पेक्षा जास्त लोकांची माहिती वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली, नावासह झाली. कोणत्या कंपन्या आहेत, किती अकाउंट त्यांचं, कुठल्या पनामा देशातल्या कुठल्या बँकेत अकाउंट आहे. त्याच्या आधी आमच्या सरकारच्या वेळेला जर्मनी सरकारने लिक्टनसाईड बँकेमधून जी माहिती दिली होती त्या सर्व माहिती सरकारकडे आहे. त्यात काही कारवाई झालेली आहे का? त्यामध्ये भाजपच्या चांगल्या संबंधात असणारे किंवा भाजपशी नव्यानं संबंध प्रस्थापित करणारे उद्योगपती आहेत, त्यांच्यावर काही कारवाई आज होत नाही. त्याचबरोबर गुजरातमध्ये स्वतः नरेंद्र मोदी असताना गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशनचा जे ऑफशोअर तेलाच्या विहिरी विकत घेतल्या होत्या त्या परत करण्यामध्ये हजारो कोटीचा घोटाळा कॅगनी, गुजरात सरकारच्या कॅगनी उघडकीस आणलेला आहे. त्याबद्दल कोणी काही बोलत नाही आहे. डाळीच्या घोटाळ्याबद्दल आपण पाहिलेलं आहे काय झालं ते. राजस्थानमध्ये खाणीचा घोटाळा उघडकीस आलेला आहे. त्याचबरोबर स्पेक्ट्रमचे पैसे जे मोठ्या मोठ्या टेलिफोन कंपन्यांनी परत केलेले आहेत ते परत वसूल करण्यामध्ये आज भारत सरकारने काही पुढाकार घेतलेला नाही. आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलांचे विदेशी बँकेमध्ये नावं आहेत, त्यांची माहिती सगळी वेबसाईटवर उपलब्ध झालेली आहे. पण या सगळ्या गोष्टी करत असताना कुणीही काही कुठं बोलत नाही. स्वतः नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना जेव्हा CBIनी आज सहारा इंडिया आणि आदित्य बिर्लांच्या कंपन्यांवर छापे मारले तेव्हा जे कागद त्या ठिकाणी मिळाले त्या ठिकाणी कोट्यावधी रुपये 2012 आणि 2013च्या कालखंडामध्ये गुजरातचे मुख्यमंत्री यांना निवडणुकीकरता दिल्याचा उल्लेख आहे. त्याची कुठं CBIची चौकशी चाललेली नाही. त्यामुळे वातावरण असं झालेलं आहे की काही मोठे घोटाळे झाले नाहीत, पण हे खरं नाही आहे. घोटाळे चालू आहेत. आणि सर्वात मोठा या देशाच्या इतिहासातला स्कॅम जो आहे तो म्हणजे नोटाबंदीचा स्कॅम आहे. नाही, बरोबर आहे, आपण त्याच्याबद्दल तर बोललो आहोत. परंतु ऑगस्टा वेस्टलँड या संदर्भातलं जे भ्रष्टाचाराचं भूत आहे ते काही काँग्रेसच्या मानगुटीवरून उतरायला तयार नाही. या काळात आपण पंतप्रधान कार्यालयात कार्यरत होतात. काय सत्य हो याच्यात? नाही, असं आहे की ही विमानं विकत घ्यायचा निर्णय अगदी सर्वोच्च पातळीवर राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती यांना प्रवास करण्याकरता जी हेलिकॉप्टर्स आज वापरली जात आहेत ती फार जुनी हेलिकॉप्टर झालेली आहेत. म्हणून नवी हेलिकॉप्टर घ्यायचा निर्णय झाला होता आणि जगातलं एक सर्वोत्कृष्ट हेलिकॉप्टर घेण्याचा निर्णय झाला. आता त्यामध्ये काही आरोप झालेले आहेत, पण मला वाटतं काही आरोप कुठं सिद्ध झालेले नाहीत. अर्थात मी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर हे खरेदीचं प्रकरण तिथं झालेलं आहे आणि त्यामध्ये काही स्पेसिफिकेशन बदलले असा काही उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्यावर काही आरोप आहे. पण त्यातला आरोप अजून सिद्ध होऊन त्यामध्ये जोपर्यंत अंतिम निर्णय लागून शिक्षा होत नाही तोपर्यंत मला वाटतं अशा प्रकारचे आरोप करणं सोपं असतं. परंतु आरोप सिद्ध करण्याकरता पुरावा आहे का आणि त्यामध्ये कोण कोण दोषी आहे हे कळलं पाहिजे. आज चिदंबरम असतील, लालू यादव असतील, अनेकाच्यावर CBIचे EDचे खटले चालू आहेत. परंतु त्यामध्ये अंतिम निर्णय कशाचा लागत नाही. पण वातावरण निर्माण करायचं की फार मोठा घोटाळा झालेला आहे, फार मोठा स्कॅम आहे, फार मोठा काहीतरी गुन्हा घडलेला आहे, पण मग ह्याचे निकाल का लागत नाही? सध्या P. चिदंबरम यांच्या घरावर, यांच्या कार्यालयावर धाडी पडतायत. तीच गोष्ट लालू प्रसाद यादव यांच्यावरचे CBIच्या धाडी आहेत. मोदी सरकार हे आकसानी करतंय, विरोधकांना संपवण्याकरता करतंय का या धाडीमध्ये काही तथ्य आहे असं वाटतं आपल्याला? असं आहे की धाडी करायचा अधिकार हा ED, CBI अशा खात्यांना पण दिलेला आहे आणि त्याचा उद्देश असा आहे की भ्रष्टाचाराचं निपटून काढण्याकरता जर एखादे कोणी जरी काही शासकीय पदावर असताना किंवा लोकप्रतिनिधी अशा पदावर, मंत्रिपदावर असताना आपल्या सत्तेचा गैरवापर करून स्वतःचा लाभ करून घेतलेला असेल तर त्याला शिक्षा करण्याकरता पण CBI सारखी यंत्रणा उभी केलेली आहे.
पण आज हल्ला करायची त्यावर छापा टाकायचे तुमच्याकडे अधिकार दिलेले आहेत याचा अर्थ तो मनुष्य दोषी आहे का? आज मला स्वतःला माहिती आहे, कारण काही दिवस मी CBIचं संचालन केलं आहे, मी त्या खात्याचा मंत्री होतो. CBIकडं जवळजवळ 9,500 खटले हे तपास होऊन प्रलंबित पडलेले आहेत, कोर्ट नाहीत म्हणून. कोर्टामध्ये ते खटले चालवायला आपल्याकडे पर्याप्त यंत्रणा नाही आहे म्हणून CBI काही करत नाही. फक्त गुन्हा नोंदवायचा, तपास चालू करायचा आणि कधी संपवायचा नाही. अशा 9,500 केसेसबद्दल मी सांगतोय आणि आपण राजकीय महत्त्वाच्या कितीतरी केसेस आहेत. त्यामुळे CBIचा हा दुरुपयोग होतोय याबद्दल कोणाच्याही मनात आता शंका राहिलेली नाही. आपण सरळ एखाद्याच्याकडे छापा मारायचा, आधी मीडियाला अलर्ट करायचं, मग तिथं मीडियाने पाहायचं की नाही CBIचा छापा पडला, पुढं काय झालं. आणि त्यामुळे मला वाटतं परंतु अशाच प्रकारचे आरोप अशाच प्रकारचे सीबीआयवर अशाच प्रकारचे आरोप काँग्रेसच्या काळात देखील येत होते. किंबहुना CBIचा फुल फॉर्मच त्या काळात काँग्रेस ब्युरो ऑफ इंडिया असा देखील केला जात होता. याची आठवण मी आपल्याला करून देत होतो. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन काँग्रेसच्या अंतर्गत कारभाराचे काही मुद्दे आहेत. नारायण राणे आपल्याकडे नाराज आहेत. संघर्ष यात्रेत त्यांना सहभागी करून घेता घेता काँग्रेसला संघर्ष, समन्वय, नागदुऱ्या सगळं काही करावं लागलं. तर तिकडे गुरुदास कामत नाराज आहेत. काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेतृत्व विरुद्ध तरुण नेतृत्व यांच्यामध्ये आपल्याला एक संघर्ष दिसतोय, यांचे एकमेकांशी पटत नाही आहे. काँग्रेस एकसंध महाराष्ट्रात तरी आहे असं सुद्धा आम्हाला दिसत नाही आहे. काय सांगाल? आता नारायण राणेंचा आपण विषय काढला. खरं म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हा विधानसभेच्या 19 आमदारांना निलंबित केलं तेव्हा विधानसभेच्या सर्व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभेच्या कामकाजात भाग घ्यायचा नाही आणि लोकांच्याकडे थेट जायचा असा निर्णय घेतला. पण तो घेत असताना विधान परिषदेचं कामकाज चालू ठेवायचं, कारण ते जर ठेवलं नाही, विधानसभा आणि विधान परिषद दोघ्यातून जर विरोधी पक्ष गायब झाला तर सरकार काय वाटेल ते कायदे करून रेटून नेईल. म्हणून आम्ही मुद्दाम विधान परिषदेच्या सदस्यांना संघर्ष यात्रेमध्ये समावेश केलं नव्हतं. नारायण राणे त्यामुळं सुरुवातीच्या कालखंडामध्ये जोपर्यंत विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे त्यावेळी ते विधान परिषदेत कामकाज करत होते आणि संघर्ष यात्रेत सहभागी झाले नव्हते. पण शेवटी जेव्हा विधानसभेचं अधिवेशन संपलं होतं तेव्हा ते यात्रेत सहभागी झाले आणि कणकवलीला त्यांनी आमचं फार मोठं स्वागत केलं. तिथं ते शेवटची समारोपाची सभा होती आणि त्या सभेत त्यांचं भाषण आपण ऐकलं असेल आणि त्यांनी कडाडून सरकारवर हल्ला केला, विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्यावर. त्यामुळे ही वातावरण काही बोलायची काही गरज नाही आहे. गुरुदास कामत यांनी काही मुद्दे उपस्थित केंद्रीय नेतृत्वाकडे गेले होते, त्यातले काही मुद्दे मान्य केलेले आहेत पण ते पूर्ण व्हायला वेळ लागणार असल्यामुळं त्यांनी आपल्या पदावरून ते स्वतः पदमुक्त झालेले आहेत. आता काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. आज आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात नेते आहेत. दुर्दैवानं आज आमचा पराभव झाल्यामुळे ते नेते आता सत्तेवर नाहीत आणि त्यामुळे त्यांचा कसा उपयोग करून घ्यायचा, काय करायचा, पक्षाची कशी संघटनात्मक पुनर्रचना करायची याचे प्रयत्न चालू आहेत. ते लवकरच ते मला वाटतं पूर्णत्वाकडे जातील. तोपर्यंत हे थोडंसं धुसफूस थोडीशी चालू आहे. पण एकंदरीत ही जी धुसफूस आहे पृथ्वीराजजी, ही जी धुसफूस आहे ती फक्त 1-2 नेत्यांपर्यंत असती तर गोष्ट वेगळी होती. परंतु आज प्रत्येक पातळीवर आम्हाला तसं दिसतंय, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात दिसतंय. संजय निरुपम यांनी देखील राजीनामा दिला परंतु त्या पदावर अजून कोणी नेमलं गेलेलं नाही आहे. काँग्रेस हा खूप जुना पक्ष आहे त्यामुळे भरपूर नेते तुमच्याकडे, तसं तुम्हीच म्हणालात. सवाल तोच तर आहे की नेते पुष्कळ आहेत परंतु कार्यकर्ते फार कमी राहिले आहेत. काँग्रेसचं संघटन खिळखिळं झालं आहे. कारण उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेसमधलं अवसान गेलं की काय असं वाटायला लागलं आहे. सोनिया गांधी आम्हाला काही वैयक्तिक कारणामुळे राजकीय क्षितिजावर दिसत नाहीत. राहुल गांधी मध्ये मध्ये गायब असतात, मध्ये मध्ये येतात. त्याचबरोबर दिग्विजय सिंग यांनी गोव्यामध्ये काय रिझल्ट दिला ते आपण पाहिलं. या सगळ्यामध्ये एवढंच काय, राहुल गांधी यांना अध्यक्ष बनवण्याची जी आपल्याकडची प्रक्रिया आहे ती देखील अत्यंत संथपणे चालू आहे. किंवा त्यांना अध्यक्ष बनवायचं की नाही याबद्दल देखील काँग्रेसमध्ये वाद आहेत का? काँग्रेसमध्ये केंद्रीय नेतृत्व धारदारपणे समोर येत नाही आहे तर मग मोदींच्या धडाकेबाज नेतृत्वाला आपण उत्तर देणार कसं, हा सवाल आहे. पृथ्वीराजजी, थेटपणे बोलायची आता वेळ आलेली आहे. नाही, काय झालंय की आपण म्हणताय ते खरं आहे की हा अनपेक्षित पराभव झाला
आणि एक वादळ आल्यासारखं मोदींनी एक त्या ठिकाणी वातावरण निर्माण केलं. लोकसभेच्या निवडणुकीला संसदीय पार्लमेंटरी निवडणुकाच्या ऐवजी त्याला राष्ट्रपती पद्धतीची निवडणुकीचं स्वरूप दिलं गेलं आणि एका नेत्याविरुद्ध दुसरा नेता अशा प्रकारची निवडणूक घडली आणि त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा निर्णय लोकसभेनंतर लागला. त्यानंतर पक्षाची पुनर्रचना करायची, संघटनात्मक निवडणुका घ्यायची प्रक्रिया चालू आहे. आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाप्रमाणे काँग्रेस पक्षामध्ये संघटनेच्या निवडणुका चालू आहेत. त्या 2-3 महिन्यामध्ये पूर्ण होतील आणि त्या संघटनेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुनर्रचना होईल. काही लोकांची आग्रही मागणी होती की नाही आत्ताच पुनर्रचना करा किंवा आत्ताच पदाचं वाटप करा किंवा पदावरच्या मंडळींना बाजूला करा. मला वाटतं केंद्रीय नेतृत्वाने ते न करता लोकशाही मार्गाने निवडणुका होऊ द्या. त्या निवडणुका प्रक्रियेमधून आपण जे काही बदल आपल्याला अपेक्षित आहे ते करूया अशा प्रकारचा निर्णय घेतला. तो काही लोकांना कदाचित आवडला नसेल, परंतु 2-3 महिने थांबा, 2-3 महिन्यामध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण होतील. आपण मगाशी म्हणालात की भाजपमधून अनेक जुन्या नेत्यांना मागे सारलं, त्याच्यामध्ये आपण मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी यांची नावं घेतलीत. आपण आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलत होतो, परंतु तिकडे देखील काँग्रेसचा धरसोड वृत्तीच आम्हाला दिसली. पहिल्यांदा नाव शीला दीक्षित यांचं जाहीर केलं आणि मग 15 दिवसांनी शीला दीक्षित यांचं नाव मागे घेऊन अनाकलनीयरित्या आपण समाजवादी पक्षाबरोबर युती केलीत. आपल्या पक्षात देखील वयोवृद्ध नेत्यांना मागे सारण्याची परंपरा आता नक्कीच दिसते आम्हाला. याबद्दल काय सांगाल? नाही, असं आहे, वयोवृद्ध नेत्यांना जर बाजूला टाकायचा विषय असता तर मग शीला दीक्षित यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार काँग्रेसने घोषित केलंच नसतं. पण ती परिस्थिती होती जेव्हा काँग्रेस स्वतः आपल्या स्वबळावर निवडणूक लढण्याची जेव्हा प्रक्रिया चालू होती, तेव्हा एक अनुभवी नेता म्हणून शीला दीक्षित यांचं नाव पुढं आलं. पण जेव्हा पुढं समाजवादी पक्षाबरोबर आघाडी झाली तेव्हा अर्थातच समाजवादी पक्ष मोठा होता आणि त्या पक्षाबरोबर आघाडी करताना काँग्रेस आपलाच मुख्यमंत्री पदाचा उमेदवाराचा दावा ठेवेल असं काही शक्य नव्हतं आणि त्यामुळे समाजवादी पक्षाचा जो बरोबर आहे. परंतु पृथ्वीराजजी, त्याला आपण मान्य केलं. पृथ्वीराजजी, आपण उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पक्षाबरोबर युती करायची, आघाडी करायची चूक झाली, हे तर आता मान्य करावं लागेल. मला वाटत नाही. कसं आहे की आता मागच्या निवडणुकीमध्ये युती न करता काँग्रेस पक्षाला आजच्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या आणि त्यामुळं आपला ज्या जागा कमी झाल्या त्या आघाडी केल्यामुळे झाल्या असं एक म्हटलं जाते. पण ते काही त्या निवडणुकीच्या गणितामध्ये इतक्या स्पष्टपणे मांडता येणं योग्य नाही आहे. मला वाटतं की त्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचं अजून विश्लेषण बरंच करावं लागेल. त्यामध्ये महत्त्वाची चूक झाली. मला वाटतं की शीला दीक्षित यांना प्रोजेक्ट करण्यामध्ये काँग्रेसकडून एक चूक झाली, कारण त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला दुसऱ्या राज्याचं मुख्यमंत्री करण्याची ही मला वाटतं पहिलीच घटना असावी. आणि त्याचबरोबर ऐनवेळी समाजवादी पक्षामध्ये जो आंतरकलह झाला त्यामुळे ती निवडणूक आमच्या हातातून गेली. या दोन्ही गोष्टीकडे आपण पाहिलं पाहिजे. पृथ्वीराजजी, समाजवादी पक्ष जो मुलायम सिंग यांनी स्थापन केला होता त्यांनाच मागे सारलं गेलं, परंतु असाच आंतरकलह आम्हाला विरोधी पक्षात देखील दिसतोय. ते सुद्धा एका प्लॅटफॉर्मवर उभे आहेत असं आम्हाला दिसत नाही. शरद पवार काँग्रेसच्या बरोबर आहेत विरोधी पक्षात का काँग्रेसच्या विरोधात आहेत हे आम्हाला कळत नाही आहे. आपली काय माहिती आहे? कधी ते 10 जनपथवर दिसतात तर कधी ते नरेंद्र मोदींचे गुरु असतात. नेमकं काय चाललंय? जेटली देखील म्हणतात की आम्ही पवारांचा सल्ला घेत असतो. काय चाललंय नेमकं? शरद पवारजी हे देशातले एक ज्येष्ठ अनुभवी नेते आहेतच. त्यामध्ये कोणाचं काही दुमत असायचं कारण नाही. त्यांना प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. राज्याच्या नेतृत्व त्यांनी केलेलं आहे आणि केंद्रामध्ये अतिशय समर्थपणे त्यांनी कृषी विभाग सांभाळलेला आहे, संरक्षण विभाग सांभाळलेला आहे आणि तशा माणसाचा जर सल्ला घेतला तर त्यामध्ये काही वाईट आहे असं मला माहीत नाही. पण त्यांची पुढची राजकीय दिशा काय ते तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. मला विचारणं काही योग्य ठरणार नाही. पण मला निश्चितपणे सांगावं असं वाटतं की आम्ही संघर्ष यात्रेमध्ये ते आमच्या समवेत होते. एका सभेला ते आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे मला वाटतं पहिल्यांदा संघर्ष यात्रेच्या रूपानं अनेक वर्षानंतर सर्व विरोधी पक्ष एका व्यासपीठावर आलेले आहेत. ही काही साधी गोष्ट नाही आहे. ओके.
महाराष्ट्रात जसे सर्व विरोधी पक्ष एकत्रपणे आले तसे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या वेळी देशातले सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील असं वाटतंय का आपल्याला? त्याकरता स्वतः सोनियाजी गांधी यांनी पुढाकार घेतलेला आहे. उद्याच त्यांनी सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना दुपारच्या जेवणाकरता निमंत्रित केलेलं आहे आणि त्या जेवणाचा विषयच आहे की सर्व विरोधी पक्षांचा एक सामायिक राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडण्याची प्रक्रिया करण्याचा. आणि त्यामध्ये आपण नाव घेतलेले जे बरेच नेते आहेत त्या सहभोजनाला येणार आहेत किंवा ते आपला प्रतिनिधी पाठवणार आहेत. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणायची प्रक्रिया काँग्रेस हा देशातला सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच्या माध्यमातून स्वतः सोनिया गांधी घडवतायत करतायत आणि मला वाटतं त्याला यश येईल. एक सर्व विरोधी पक्षांचा एकमेव सामायिक उमेदवार राष्ट्रपती पदाकरता प्रस्तावित केला जाईल आणि ही निवडणूक अतिशय बरोबर आहे. परंतु सध्या तरी बिहारमध्ये नितीश आणि लालू यांचे एकमेकांची पटत नाहीये. डावे आले तर ममता येणार नाहीये, तर तिकडे खाली दक्षिणेमध्ये नेमकं कोणत्या गटाला अण्णा द्रमुकच्या बोलणार हा सवाल आहे. अण्णा द्रमुक आलं तर द्रमुक येणार नाही. ही सगळी मोठ आपण कशी बांधणार आहात हा खरा एक सवाल. एक शेवटचा प्रश्न, मोदी सरकार रस्ते, बांधकाम, गावांचा विकास या सगळ्या विविध मंत्रालयांची आकडेवारी संसदेत जाहीर करताय, वेगवेगळ्या अहवालात ती देत आहे. तुम्ही राजकारणाचं बाजूला जाऊ द्या, परंतु मोदी सरकारची ही आकडेवारी खरी आहे की खोटी आहे? काय वाटतं आपल्याला? त्यांनी तर दावे तर सरकारने पटलावर ठेवलेलं आहे सगळं आणि दावे तर खूप जोरदार आहेत. असं आहे की इच्छा बरीच आहे त्यांची. त्यांनी ज्या घोषणा केल्यात त्या कुठल्याही घोषणेबद्दल काही आक्षेप घ्यायचं कारण नाही. गंगा शुद्धीकरण असेल, स्वच्छ भारत मिशन असेल, स्मार्ट सिटी असेल, अगदी म्हणजे वाहतुकीकरता गडकरी यांचा रस्ते बांधायचा कार्यक्रम असेल, हे सगळे कार्यक्रम स्तुत्य कार्यक्रम आहेत. पण ते कार्यक्रम पूर्ण करण्याकरता यंत्रणा, ती पूर्वतयारी, नियोजित तयारी, पैसे हे सगळे आहेत का? तर ते काही आम्हाला दिसत नाही. आणि त्यामुळे रस्त्यावर काही फार मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे असं काही दिसत नाही. फुगून आकडे निश्चितच सांगितले जात आहेत. आता रस्ते बांधणीचा कार्यक्रम गडकरी यांनी खूप महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आपल्यासमोर ठेवलेला आहे, पण तो पूर्ण होणार आहे का? महाराष्ट्रात आपण बघितलं तर खूपच आपल्याला प्रकल्प उभे करायचे आहेत, पण 3 वर्ष निघून गेलेली आहेत, अजून मंजुऱ्याच मिळालेल्या नाहीत. आता पुढच्या 2 वर्षात ते कार्यक्रम पूर्ण होणार आहेत का? मला वाटत नाही की कुठलाही महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट जो आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रोजेक्ट असेल, तो पूर्ण होणार नाही. काम सुरू होईल. महाराष्ट्रातलं बघितलं आपण कितीतरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट हे अपूर्ण आहेत. छत्रपती स्मारक असेल, आंबेडकरांचं स्मारक असेल, कोस्टल रोड असेल, समृद्धी महामार्ग असेल, नैनाचं जे नवीन शहर निर्माण करायचे तो कार्यक्रम असेल, नवी मुंबई विमानतळ असेल, किती कार्यक्रम आपल्याला सांगू. हे सगळे पूर्वतयारी चालली आहे, चर्चा चालली आहे, पण अजून कुठं पूर्ण होताना दिसत नाहीत. आणि केंद्रामध्ये देखील प्रयत्न चाललेला आहे, परंतु सांगड सगळ्यांची न घातली असल्यामुळं काही होत नाही. एक आपण विषय स्पर्श केलेला नाही, तो म्हणजे केंद्र सरकारचं परराष्ट्र धोरण आणि आंतरिक सुरक्षा. त्यामध्ये सपशेल अपयश आलेलं आहे. याबद्दल आणखी काही चर्चा करायची गरज नाही. लोकांच्या समोर आहे की परराष्ट्र धोरण सगळं फेल झालेलं आहे, पाकिस्तानचे संबंध दुरावलेले आहेत, काश्मीर आपल्या हातातून निघून गेलेलं आहे, नेपाळचे संबंध असतील, चीनचे संबंध असतील, रशियाचे संबंध असतील, ते सगळे बिघडलेले आहेत. म्हणजे आपण काय मिळवलं? स्वतः मोदींनी परराष्ट्र धोरण आपल्या हातात घेतलं आणि त्यांचं किती यश आलं आहे आपण सगळ्यांना पाहिलेलं आहे. आता नक्षल हल्ले जे वाढलेले आहेत त्याच्याबद्दल आपण काय करणार आहे? आणि काश्मीरची परिस्थिती, आज काश्मीर आपल्या हातात आहे का? काश्मीरमध्ये आज 7 लाख सैन्य ठेवून तिथं आपण तिथं काहीतरी छोट्याशा भूभागावर कंट्रोल मिळवायचा प्रयत्न करतोय, पण त्यामध्ये यश येताना दिसत नाही. UPAच्या काळामध्ये काँग्रेसची आम्ही जे PDP आम्ही जे नॅशनल कॉन्फरन्सबरोबर आघाडी सरकार स्थापन केलं होतं, त्यांनी 6 वर्ष अतिशय उत्कृष्टपणे तिथं राज्य केलं आणि लोकांचा विश्वास निर्माण झाला होता. तो आज संपूर्णपणे नष्ट झालेला आहे. हे काही यश म्हणायचं कायला?
मोदी सरकारच्या कारभाराचा लेखाजोखा मांडण्याकरता आपण बोललो तर पृथ्वीराज चव्हाण यांना नोटबंदीपासून ते काश्मीरपासून ते नक्षलवादापासून ते परराष्ट्र नीती आणि परराष्ट्र नीतीपासून ते काँग्रेसमधला अंतर्गत संघर्ष या सगळ्यावर खुलेआमपणे आज आपल्यासोबत पृथ्वीराज चव्हाण होते. जी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी आपण इतका दीर्घ वेळ दिलात त्याबद्दल आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा जी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. जी 24 तास रहा एक पाऊल पुढे.